पाटील त्यांच्या शिष्टमंडळाचं आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। तिथे जरांगे पाटील यांच्याशी ते संपूर्ण शिष्टमंडळ चर्चा करणार आहे, मसुद्यासंदर्भात त्यांना माहिती देणार आहेत, सरकारची कुठल्या पातळीवरती तयारी आहे हे त्यांना सांगणार आहेत आणि काही तोडगा निघतोय का हे आपल्याला आता बघावं लागणार आहे। इकडे विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे हे सुद्धा आहेत बहुधा या शिष्टमंडळामध्ये। प्रशासकीय अधिकारी आहेत वरिष्ठ दर्जाचे, सचिव दर्जाचे, आणि ते सगळे या आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। दुसरीकडे इथे मनोज जरांगे यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे सर्व आंदोलकांना, कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत ते पाळावे अशी त्यांनी आंदोलकांना सूचना केली आहे। इथे एक दृश्य आपण बघतोय आझाद मैदानातली, ज्या ठिकाणी मंडप उभा केलेला आहे, जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, त्या ठिकाणी विखे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या भागात झालेली आहे, नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात इश्यूज आहेत, पण विखे पाटील आता मनोज जरांगे यांच्याशी जी चर्चा करतील त्यातून काही तोडगा निघणार का, सरकारकडून असं कोणतं सोल्युशन तयार करण्यात आलंय, कोणता पर्याय उभा करण्यात आलेला आहे याची सुद्धा उत्सुकता आहे आणि जरांगेंना तो पर्याय पटतो का हेही बघावं लागणार। इकडे कोर्टामध्ये उद्यापर्यंतची परवानगी द्या अशी जरांगेंच्या वकिलांनी मागणी केलेली आहे आणि कदाचित कोर्ट त्यासाठी तयार होऊ शकतं असंही कळतंय, कारण आपण सुनावणी उद्यावरती ढकलू शकतो असं एक प्रकारे कोर्टातून स्टेटमेंट केलेलं होतं। विखे पाटील आले ते छत्रपती शिवरायांना आणि त्या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले आणि आता ते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत शिवेंद्रराजे भोसले आहेत, माणिकराव कोकाटे आहेत त्यांच्यासोबत, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, माणिकराव कोकाटे, त्यासोबत प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे मसुदा कागदपत्र घेऊन, आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते आलेले आहेत। पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, शिष्टमंडळ, मोठं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलेलं आहे, काय अपडेट? तांत्रिक अडचणीमुळे पंकजपर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांची चर्चा सुरू झालेली आहे। जय शिवराय, कृपया शांतता राहा, बिलकुल शांत, सगळे शांत हो, शांत राहा सगळे। आपसात बोलू नका। अरे ओए पुणे लग रही है, ओए बाजूला कोण सर? अरे पाठीमागे हो, पाठीमागे। जरांगे पाटील यांच्याकडे सरकारकडून जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे त्या मसुद्याची एक प्रत देण्यात आलेली आहे। काय पर्याय सरकारकडून जरांगे यांच्या समोर दिलेला आहे हे विखे पाटील त्यांना समजावून सांगतायत। माणिकराव कोकाटे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम असे सगळेजण शिष्टमंडळात आहेत आणि आता जरांगेंना हा पर्याय पटतो का, मान्य होतो का हे बघावं लागणार आहे।
मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसीमधून आरक्षण द्या किंवा मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्या आणि त्यांना ओबीसीमध्ये घ्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मात्र या मार्गामध्ये अनेक अडचण असल्याचं सरकार म्हणतंय. न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय पाहता सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही, हे सरकारने याआधीच सांगितलेलं आहे, याआधीच स्पष्ट केलेलं आहे. मात्र हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर हे त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरलेली आहे आणि तो सुद्धा पर्याय आहे का याची चाचपणी झाल्याचं कळतंय. विखे पाटील हे प्रत्येक तरतूद हे जरांगे यांना प्रत्येक तरतूद समजावण्याचा प्रयत्न करतायत. तर इकडे कोर्टामधनं सुद्धा अपडेट येते, ते म्हणजे ही सुनावणी आता पुन्हा एकदा उद्या होणार आहे. आजची सुनावणी उद्यावरती ढकलण्यात आलेली आहे. उद्या दुपारी 1 वाजता ही पुन्हा सुनावणी होणार आहे. मनोज जरांगे यांच्या वकिलांनी वेळ मागितलेला होता. उद्यापर्यंतची परवानगी द्यावी असं त्यांनी कोर्टात म्हटलं होतं आणि कोर्टाने आता आजची सुनावणी थांबवलेली आहे आणि उद्या ती सुनावणी होणार आहे. पुन्हा एकदा उद्या दुपारी 1 वाजता ही सुनावणी होईल. मनोज जरांगे यांच्या वकिलांनी आपली बाजू सुद्धा मांडलेली होती कोर्टामध्ये. कुठेही हिंसक वातावरण किंवा वेगळं गालबोट लागेल संपूर्ण आंदोलनाला असं कुठेही होताना दिसत नाहीये. सर्व शांततेच्या मार्गाने सुरू आहे. काही आंदोलक मुंबई बाहेर जायला निघालेले आहेत, मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल. गाड्या, आंदोलक हे सगळे निघालेले आहेत, मात्र त्यासाठी थोडा वेळ द्यावा. संध्याकाळपर्यंत आझाद मैदानाच्या परिसरातला आसपासचा भाग हा मोकळा होईल अशी ग्वाही त्यांनी कोर्टात दिलेली आहे आणि उद्यापर्यंत आम्हाला वेळ द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि कोर्टाने आता उद्या दुपारी 1 वाजता पुन्हा एकदा सुनावणी ठेवलेली आहे. तर इकडे आझाद मैदानामध्ये जो मसुदा सरकारतर्फे तयार करण्यात आलेला आहे तो त्या मसुद्याची प्रत मनोज जरांगेंना देण्यात आली आहे. त्यामध्ये काय काय आहे, कुठला पर्याय सरकारने मराठा समाजासाठी घेतलेला आहे हे समजावतात विखे पाटील आणि माणिकराव कोकाटे. आणि मनोज जरांगे त्यातली प्रत्येक तरतूद समजावून घेत आहेत. त्यांना आता सरकारने दिलेला हा पर्याय, हा मसुदा मान्य होतो का हे बघावं लागणार आहे. मनोज जरांगे यांच्या कोणकोणत्या मागण्यांबाबत सरकारने विचार केलेला आहे आणि कोणकोणत्या मागण्यांचा आधार घेता मसुदा तयार करण्यात आलेला आहे हे पाहावं लागणार आहे. तर या पलीकडे काही वेगळा पर्याय जो दोन्ही बाजूंसाठी सुटेबल असेल, फिजिबल असेल असा काही सरकारने उभा केलाय का हेही पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. तर इकडे कोर्टामध्ये आता उद्याच्या सुनावणीपर्यंत सूचनांचं पालन करायचं कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. उद्या दुपारी 1 वाजता कोर्टामध्ये ही सुनावणी होणार आहे. आज 2 वेळा सुनावणी झाली. सकाळच्या सत्रामध्ये न्यायालयाने या आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे आता हे आंदोलक जे रस्त्यावरती आहेत, ज्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम होतोय, त्यांना मुंबई बाहेर निघण्याचे निर्देश दिलेले होते. प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या होत्या. तर आता संध्याकाळची सुनावणी झाली. इकडच्या कडीला मला थोडं द्यावा झालेला पाहिजे नाही, पुन्हा सांगितलं नाही म्हणतात. माझी टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि इकडच्या कडीला आवाज निघू देऊ नका. इकडच्या कडीला मला थोडा द्यावा झालेला पाहिजे नाही, पुन्हा सांगितलं नाही म्हणतात. माझी टाळी पण नाही वाजली पाहिजे आणि आवाज पण इकडच्या कडीला आला नाही पाहिजे, पुन्हा म्हणतात सांगितलं नाही. मग याच्यानंतर मला कसलाच आवाज आलेला नाही पाहिजे. उदय सामंतला कुठं दिसतोय?
तर मराठा आणि कुणबी एकच आहेत असा GR काढा या आपल्या मागणीवरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. सरकारने जो त्यांना मसुदा दाखवलेला आहे कदाचित त्यातल्या काही गोष्टी त्यांना मान्य नसाव्यात त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपली मागणी रेटून धरलेली आहे. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सरकारनं हा GR काढावा असं त्यांनी सुचवलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत असा GR सरकारने काढावा ही मागणी त्यांनी कायम ठेवलेली आहे. ये स्टील काय कर